नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसलाईन टेस्ट 2025-26 म्हणजेच काय तर पायाभूत चाचणी यामधील विषय आहे मॅथमॅटिक्स क्लास 6 यांची तर आपण सविस्तर आन्सर्स पाहणार आहोत. येथे तुम्हाला प्रॅक्टिकल अँड ओरल क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द गिवन एक्झाम्पल्स. राईट द प्राइस ऑफ द लॅपटॉप इन वर्ड्स. इथे तुम्हाला लॅपटॉपची किंमत दिलेली आहे आणि ती तुम्हाला वर्ड्समध्ये लिहायची आहे. आन्सर येईल 76,299. बी, राईट नंबर 16 यूजिंग रोमन न्यूमरल्स. रोमन लिपीमध्ये तुम्हाला 16 लिहायचं आहे. क्वेश्चन सी, राईट द गिव्हन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. याला तुम्हाला विस्तारित रूपमध्ये लिहायचं आहे. संख्या आहे 67,029. म्हणजे 60,000 + 700 + 0 + 20 + 9 हे झालं आहे एक्सपांडेड फॉर्म. D, use all the given numerals once and form 6 digit greatest number. खाली दिलेले हे अंक तुम्हाला एकदाच वापरायचे आहेत आणि त्यापासून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. इथे आपण ही संख्या बनवलेली आहे. E, form the numbers and subtract 300 + 2 tens + 5 ones. म्हणजे 325, 200 + 1 tens + 8 ones म्हणजे 218. यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचं म्हणजे जर यांचे सबट्रॅक्शन केलं तर उत्तर येतं आहे 107. F, मल्टिप्लाय 508 × 12 यांचा गुणाकार केला तर 6096 येतं आहे. डिवाइड तुम्हाला भागाकार केला तर आन्सर 131 आहे आणि रिमाइंडर आहे 2. क्वेश्चन 4, solve the given examples. Write the said addition in the form of a fraction. अगोदर टोटल रिजन किती आहेत म्हणजे बॉक्सेस किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. खाली 12 लिहायचे तर ठीक आहे. आणि त्यापैकी किती साइडेड पार्ट येतं 5 वरती 5 म्हणजे 5/12. Which of the following is an equivalent fraction of 1/4? Write that option number in the box. म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तुम्हाला शोधायचं आहे ज्याचा आन्सर म्हणजे 1/4 असेल. हे ऑप्शन काढतायत. हे राईट आन्सर आहे. 2 1 2 2 4 8. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. Which of the following figures represent the mixed fractions 4/3? Write that option in the box. आन्सर 1 नंबरचा आहे. क्वेश्चन त्यामध्ये D 4D. Which of the following represent the decimal form of quarter to 4? म्हणजे 4 3.75. ऑप्शन नंबर 3. E, which of the following decimal fractions is greatest form of all? यातील सर्वात मोठी संख्या शोधायची तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमधील. हे 3.7 नाही, 3.8 नाही, 3.10 नाही, तर 3.9 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 5, सॉल्व. ऑब्झर्व द फिगर अँड राईट वन नेम ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग अँगल्स. ठीक आहे. ॲक्यूट अँगल, हे ॲक्यूट अँगल झाला आहे, हा ॲक्यूट अँगल झाला आहे. ठीक आहे. हा पण ॲक्यूट अँगल होतोय, हा पण ॲक्यूट अँगल होतोय. ॲक्यूट अँगल DBC एक लिहिला आहे, हा DBC आणि दुसरा आहे अँगल FBA लिहिला आहे. त्यानं राईट अँगल विचारला आहे. राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतोय. मस्त हा आणि हा ABC आणि या साईडला घेतला तर EBA. ऑप्टूज अँगल
विशाल कोण पहा FBC आणि DBA. ओके. ड्रॉ अन अँगल ऑफ मेजर 110 डिग्री युझिंग प्रोटेक्टर अँड नेम इट. ठीक आहे. तुम्हाला अगोदर स्ट्रेट लाईन काढायची आहे. प्रोटेक्टर घेऊन तुम्ही 110 इथं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि नंतर ही स्ट्रेट लाईन काढायची. ठीक आहे. आणि नंतर हिला नावं द्यायचेत. Question 6. Draw a circle with radius 3 cm and show radius, chord, diameter in it and name it. तुम्हाला 3 सेंटीमीटरचं त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रेडियस, त्यानंतर जीवा, नंतर व्यास असे नावं द्यायचे. ठीक आहे. आपण हे थोडक्यात 3 सेंटीमीटरचं माप घेऊन हे काढलं आहे. केंद्रबिंदू O नाव दिलं आहे. पहा OC पण OC रेडियस आहे, OA पण रेडियस आहे आणि OB पण रेडियस आहे. ठीक आहे. आता इथे रेडियस आपण एक नाव देऊया, रेडियस OA. ठीक आहे. तर व्यास हा होईल म्हणजे BC आणि कॉर्ड आपण याचं कॉर्ड काढली तर EF. कम्प्लीट द टेबल. रेडियस आहे 3 सेंटीमीटर, डायमीटर डबल असते म्हणजे 6 सेंटीमीटर होईल आणि इथे डायमीटर 12 सेंटीमीटर सांगितलं आहे तर रेडियस होईल त्याचे हाफ 6 सेंटीमीटर. क्वेश्चन 7. तुम्हाला हा पॅटर्न ॲज इट इज असं तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन B. क्लासिफाय द फॉलोइंग ॲज ट्रँग्युलर नंबर अँड स्क्वेअर नंबर. तुम्हाला इथे या सर्कलमध्ये काही संख्या दिल्या आता. या संख्यांपैकी तुम्हाला ट्रँग्युलर नंबर काय आणि स्क्वेअर नंबर काय हे शोधायचे आता. ठीक आहे. पहा ट्रँग्युलर नंबर 6, 10, 15, 28 आहे आणि स्क्वेअर नंबर पहा 4, 9, 16, 25 आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 8. जॉईन द स्क्वेअर अँड रेक्टेंगल टू फॉर्म अ बिग रेक्टेंगल अँड फाइंड इट्स एरिया. तुम्हाला हा स्क्वेअर आणि रेक्टेंगल मिळून एक बिग रेक्टेंगल बनवायचा आहे. ठीक आहे. आपण हा रेक्टेंगल इथे काढला आहे सुरुवातीची फिगर. ही रेडियस ही याचं अंतर 4 आहे, इथे पण 4 घेतलं आहे, वरती 3 तर 3. पहा हा स्क्वेअर इथं फिट होतो आहे, आपण फिट केला आहे. ठीक आहे. म्हणजे ही एका साईडची लेंथ 4 + 3 7 होते. पहा म्हणजे आपण इथे लिहिले पहा द एरिया ऑफ बिग रेक्टेंगल लेंथ 7 झाले आणि ब्रेथ 3च राहील. यांचा गुणाकार केला तर 21 स्क्वेअर सेंटीमीटर येईल. ऑब्झर्व द फिगर अँड टेक द करेक्ट ऑप्शन. ऑल स्मॉल स्क्वेअर्स आर इक्वल इन एरिया. ठीक आहे. प्रश्न असं विचारलं आहे पिरिमिड ऑफ फिगर इज मोर दॅन फिगर B. करेक्ट आहे कारण इथे एक बॉक्स कमी आहे, ते अर्थातच असेल पिरिमीटर जास्त असेल. त्यानंतर perimeter of figure A and figure B is wrong. Question 9. Population of Buldhana is 80,217, out of which 41,765 are male. Then find the number of female. एकूण लोकसंख्या सांगितलं 80,217 आणि त्यातील मेल पुरुष आहेत 41,765. तर तुम्हाला फिमेल म्हणजे स्त्रियांनी काढायचे आहे. टोटल फिमेल पॉप्युलेशन काढायचं. टोटल पॉप्युलेशन मायनस मेल पॉप्युलेशन. ठीक आहे. यांची सबट्रॅक्शन केलं उत्तर येते 38,452. क्वेश्चन B. शॉपकीपर बॉट 50 पेन्स इच ऑफ ₹8, देन सोल्ड इट ऑल ॲट द प्राईस ऑफ ₹10. एका शॉपकीपरने 50 पेन्स घेतले तर आणि त्यांची किंमत काय होते तर 8 आणि कॉस्ट प्राईस होईल 50 × 8 ₹400 आणि सेलिंग प्राईस होईल 50 × 10 500. प्रॉफिट होईल सेलिंग प्राईसमधून कॉस्ट प्राईस मायनस केलं तर 500मधून 400 गेलं तर ₹100 इथे तुम्हाला प्रॉफिट होईल. त्यानंतर क्वेश्चन 10. इन द गिवन टेबल लाइकिंग फॉर द फ्रूट वॉज आस्क्ड ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास अँड रेकॉर्ड ॲज फॉलोज. स्केल दिला आहे 1 स्माइल इज इक्वल 4 स्टुडंट्स. ठीक आहे. आंबा, ॲपल, ऑरेंज, बनाना. विच फ्रूट लाईक बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट. पाहिलं तुम्हाला आन्सर इकडे मँगो आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव लाइकिंग फॉर ॲपल्स अँड बनानास. ॲपल्स
ॲपल्स अँड बनाना जर ॲडिशन केली तर 3 आणि 2 5 होतील आणि एक स्माईल बरोबर 4 येतं, 5 चोक 20. ठीक आहे. 20. विच फ्रूट हॅज लिस्ट लाईकिंग, सर्वात कमी काय तर ऑरेंज. इन ऑल हाऊ मेनी स्टुडंट्स आर देर इन द क्लास, या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 4 4 आणि 3 7 8 9 10 10 10 मल्टिप्लाय 4 तर 40 असेल. अँड हाऊ मेनी स्टुडंट लाईक मँगोज? 16. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण सविस्तर आन्सर्स पाहिले आहेत. काही चुका दुरुस्ती असेल तर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.